सो नमस्कार सगळ्यांना। आज आपण बनवणार आहे मशरूमची भाजी। सो पाहूया काय काय लागते। इथे मी स्वच्छ मशरूम धुवून घेतलेले आहे, कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, वाटण काढून घेतलेले आहे। ते मशरूम चिरून घ्यायचे, बाजारातून आणल्यावर पण धुवायचे आणि चिरून झाल्यावर पण धुवायचे। आणि मी तुपातली मशरूमची भाजी बनवत आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी 2 चमचे इथे तूप टाकलेलं आहे आणि मी या भाजीसाठी गरम पाणी टाकणार आहे। गरम पाण्याने रस्स्याला खूप चव येते। आणि तुम्ही पाहू शकता मी आता कांदा भाजत आहे। कांदा आणि खडा मसाला टाकायचा, खडा मसाल्याने पण छान चव येते। खडा मसाला म्हणजे तमालपत्र, दालचिनी वगैरे। आता मी हळद टाकून घेत आहे, त्यानंतर मिरची पावडर, धना पावडर, आपल्या घरातील मसाला असतो तो टाकायचा आणि एकदम मिक्स वेल करायचं। त्यानंतर हे पाहू शकता मसाले हे टाकायचे, मसाले त्यात। हे मसाले तेलामध्ये टाकल्यावर चांगली तर्री येते रस्स्याला, त्यामुळे तेलात थोडेसे परतून घ्यायचे हे मसाले। त्यानंतर आपण जे वाटण काढलेले आहे, भाजलेला कांदा, खोबरं, लसूण, आलं हे टाकून कोथिंबीर वगैरे, ते वाटण आता ह्या मसाल्यामध्ये टाकून ते परतून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत त्याला छान असं परतायचं। माझी थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे आवाजाचा थोडा प्रॉब्लेम आहे, आवाज थोडा वेगळा येत आहे, पण ठीक आहे, इतकं काही खराब नाही येते आवाज। माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। आता इथे वाटण छान असं आपण भाजून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यात आपण दही ॲड करणार आहे। दह्याने पण खूप छान टेस्ट येते ह्या भाजीला। यामध्ये मी घरकुल मसाला पण वापरलेला आहे। घरकुल मसाल्याने पण खूप छान रस्स्याला टेस्ट येते आणि एकदम चिकन मटन सारखंच ही भाजी होते। आता मी त्यात मशरूम ॲड केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। मशरूम मी परतून घेतलेले आहेत छान मसाल्यामध्ये। हे पूर्ण सगळं एकजीव झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करायचं। गरम पाण्याने ना भाजीला खूप छान चव येते। गार पाणी टाकलं तर इतकं टेस्ट येत नाही, म्हणून इकडे बघा मी गरम पाणी केलेलं आहे आणि यामध्ये मी आता त्यानंतर मी चवीनुसार यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आणि आता आपली भाजी ऑलमोस्ट तयार झाली। झाकण ठेवायचं, झाकण ठेवून दिल्याच्या नंतर एक 10-15 मिनिटांनी आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे। तर तुम्ही बनवू शकता। तुम्ही यामध्ये बटर आणि काजूची पेस्ट पण ॲड करू शकता। तर तयार आहे आपली मशरूमची भाजी आणि त्यासोबत मी पनीरची भुर्जी पण केलेली आहे। सो थँक्यू।